बघा आपण रासायनिक बदल आणि काय बघत होतो? रासायनिक बदल आणि तर बघा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध बघितले. त्याच्यामध्ये आपण काय काय सांगितलं? भौतिक बदल होतात त्यावेळी काय होतात? फक्त अवस्था बदलतात. गुण आहे तसेच राहतात. मग त्याच्यानंतर रासायनिक बदल होतात त्यावेळी अवस्था पण बदलतात आणि गुण पण बदलतात. त्यानंतर उदाहरणार्थ आपण घेतलं काय? लिंबू रस जर घेतला आणि त्याच्यामध्ये सोडा टाकला तर फसफसतं. तर त्यावेळी लक्षात ठेवायचं त्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो. आणि त्यावेळी लक्षात ठेवायचं आंबटपणा कमी होण्याचं कारण म्हणजेच काय? तर लिंबू रस म्हणजेच काय असतं? सायट्रिक आम्ल आणि सोडा म्हणजेच काय असतो? खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट यांची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. मग रासायनिक बदल जे आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये काय होते रे? मूळ पदार्थांचं संघटन असतं ते बदलून जाते. म्हणजे मूळ पदार्थ त्याच्यामध्ये राहत नाहीत. त्यांचं गुण बदलतात आणि नवीन पदार्थ तयार होतात. जे मूळ पदार्थ असतात त्यांना आपण काय म्हणतो? अभिकारक किंवा अभिक्रियाकारक. आणि त्यांच्यापासून जे नवीन तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? उत्पादित असं म्हणतो. मग थोडक्यात आपण एक उदाहरण घेतलं. ऊसावरती क्रिया करून काय होतं रे? साखर तयार होतं. म्हणजे ऊस काय झाला रे? अभिक्रियाकारक झाला आणि साखर काय झाली? उत्पादित झाली. शाब्दिक समीकरणांमध्ये जर आपण विचारात घेतलं, शाब्दिक समीकरण कशी लिहिली जातात? तर उदाहरणार्थ आपण आम्ल अधिक आम्लारी बरोबर काय मिळतं? क्षार अधिक पाणी. मग आता आम्ल म्हणल्यानंतर काय? हायड्रोक्लोरिक आम्ल आणि आम्लारी कॉस्टिक सोडा यांच्यापासून काय तयार होतं? मीठ आणि पाणी तयार होतं. रासायनिक समीकरण लिहित असताना आपण काय लिहितो? त्यांची रेणुसूत्र लिहितो. मग आता हायड्रोक्लोरिक आम्लाचं सूत्र काय तर HCl आणि कॉस्टिक सोड्याचं सूत्र काय येतं? NaOH. एकत्र झालं की काय होतं? NaCl आणि H2O तयार झालेलं बघायला मिळतं. सेम आपल्याला सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट अशा आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर मग दैनंदिन जीवनामध्ये रासायनिक अभिक्रिया कुठं असतात? तर त्यामध्ये नैसर्गिक रासायनिक अभिक्रिया दोन बघितल्या आपण. एक म्हणजे कोणती? श्वसन आणि प्रकाश संश्लेषण बघितली. श्वसनामध्ये काय होतंय रे? ऑक्सिजन आत घेतला जातो आणि उच्छ्वासामध्ये काय केलं जातं? कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. याच्यामध्ये पेशीमध्ये काय होतं रे? ग्लुकोज हे ऑक्सिजन बरोबर क्रिया करून काय मिळतं आपल्याला? कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा तयार होते. म्हणून बघा शाब्दिक समीकरण कसं येतं त्याचं? तर ग्लुकोज अधिक ऑक्सिजन कोणती क्रिया? श्वसनाची क्रिया. काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. रासायनिक समीकरण कसं येतं? ग्लुकोज कसं लिहितात? C6H12O6 आणि ऑक्सिजन कसं लिहितात? O2. बघा त्यानुसार मग आपल्याला काय मिळतं इथं? CO2 आणि H2O बघायला मिळतात. ओके. तर त्याच्यानंतर मग आपण प्रकाश संश्लेषण बघितलं. प्रकाश संश्लेषण कुणाकुणाच्या माध्यमातून होतं? प्रकाश संश्लेषण आपल्याला कुणाकुणाच्या माध्यमातून होतं? एक म्हणजे हिरव्या वनस्पतींमध्ये होतं. सूर्यप्रकाशाचा वापर किंवा सूर्यप्रकाशामध्ये घडतं. शाब्दिक समीकरण कसं येतं? तर प्रकाश संश्लेषणामध्ये कशाचा वापर केला जातो? कार्बन डायऑक्साईड आणि कशाचा? पाण्याचा. सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य किंवा हरित लवक त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार झालेलं बघायला मिळतं. रासायनिक समीकरणामध्ये आपण काय सांगितलं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांची अभिक्रिया सूर्यप्रकाश आणि कशाच्या सानिध्यात? हरितद्रव्याच्या सानिध्यात होते. त्यावेळी काय तयार होतं? तर C6H12O6 प्लस O2 म्हणजेच काय? ग्लुकोज आणि ऑक्सिजन असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे श्वसनाच्या बरोबर उलटी क्रिया बघायला मिळते. मग मानव निर्मित रासायनिक अभिक्रिया पण आहेत. त्याच्यामध्ये इंधनाचं ज्वलन म्हणजेच ऊर्जेसाठी आपण काय करतो? लाकूड, कोळसा, पेट्रोल, गॅस यांचं काय करतो? ज्वलन करतो. तिथं नेमकं काय होतं? तर कार्बनचं ज्वलन होतं. आणि कार्बनचं ज्वलन होण्यासाठी कशाची गरज लागते? ऑक्सिजनची. बघा म्हणून कार्बनचं ज्वलन करताना कुणाची गरज लागते? ऑक्सिजन. म्हणून बघा कार्बनचा संयोग कुणाबरोबर होतो? ऑक्सिजन बरोबर. आणि काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जा. तसं उष्णता पण तयार होते आणि प्रकाश पण असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मग शाब्दिक समीकरण कसं येतं? कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर काय येतं? कार्बन डायऑक्साईड. रासायनिक समीकरण सी म्हणजे कार्बन आणि O2 म्हणजेच काय? ऑक्सिजन. एकत्र झाली की काय तयार होतो? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर मग विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाची शहावादी फरशी स्वच्छ करणे. शहावादी फरशी जर आपण स्वच्छ करायची असेल तर हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो. त्याच्यामुळे काय होतं रे? तर लक्षात ठेवायचं शहाबादी फरशीचा जो वरचा थर असतो त्याच्याबरोबर काय होते? तर हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होते आणि 3 उत्पादित तयार होतात. मग शहाबादी फरशी म्हणजे कोण असतं रे? कॅल्शियम कार्बोनेट. तेच आपण कसं दाखवतो? CaCO3. हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे काय असतं? HCl. त्याच्यापासून आपल्याला बघा उत्पादित काय मिळतं? कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी.
त्यामुळे वरचा थर काय होतो निघून जातो आणि फरशी काय होते स्वच्छ झालेली बघायला मिळते. त्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं दुफेन पाणी दुष्पेन पाणी सुपेन करणे. तर दुष्पेन पाणी चवीला कसं असतं रे मचूळ असतं. त्याच्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण कसं असतं जास्त असतं आणि त्याच्यामध्ये कोणते क्षार बघायला मिळतात आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड आणि सल्फेट हे क्षार बघायला मिळतात. सुपेन पाणी चविष्ट असतं. साबणाचा फेस त्याच्यामध्ये होतो. क्षारांचं प्रमाण कसं असतं कमी असतं. मग आता दुफेन पाण्यात काय ओतायला लागतं रे धुण्याच्या सोड्याचं द्रावण ओतलं की दुष्पेन पाणी काय होतं सुफेन झालेलं बघायला मिळतं. आता मी तर खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा ते पण सांगितलं कशा असतात. खाण्याचा सोडा म्हणजेच आपल्याला काय मिळतो सोडियम बाय कार्बोनेट तो कसा दाखवतात NaHCO3 आणि धुण्याचा सोडा म्हणजेच काय येतं सोडियम कार्बोनेट म्हणजे काय येतं Na2CO3 ओके. तर त्याच्यानंतर आपण कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईडचं रूपांतर कशामध्ये होतं ज्यावेळी हे धुण्याचा सोड्याचं द्रावण दुष्पेन पाण्यामध्ये ओतलं जातं त्यावेळी काय होतं रे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडचं रूपांतर कशामध्ये होतं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट ह्या अविद्राव्य अवक्षेपामध्ये होतं म्हणजे ते विरघळत नाही. आणि म्हणून बघा इथं समीकरण कसं लिहिलं जातं कॅल्शियम क्लोराईड त्यानंतर सोडियम कार्बोनेट म्हणजे काय धुण्याच्या सोड्याचं द्रावण काय तयार होतं रे कॅल्शियम कार्बोनेट अधिक सोडियम क्लोराईड आणि त्यानुसार हे जे आपल्याला CaCO3 हे काय होत नाहीत पाण्यामध्ये विरघळत नाहीत. मग त्यानुसार बघा MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड त्याचं पण कशाबरोबर अभिक्रिया Na2CO3 बरोबर काय मिळतं आपल्याला MgCO3 आणि MgCl असे आपल्याला काय मिळतात दुष्पेन पाणी सुपेन करण्याचे प्रकार बघायला मिळतात. बघा ह्या आपण अभिक्रिया बघितल्या. आता ह्या अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला बघा काय बघायचं आहे तर वेगवेगळे रासायनिक बंध असतात आणि ते रासायनिक बंध आपल्याला इथं काय करायचे आहेत आता विचारात घ्यायचे आहेत. बघा रासायनिक बंध हे कसे तयार होतात तर रासायनिक बंध हे तयार होण्याचं कारण म्हणजेच कोण आहे तर मूलद्रव्य हे काय करत असतात रे आपली अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग आता बघा रासायनिक बंधामध्ये आपल्याला काय बघायचंय रासायनिक बंध आता बघा रासायनिक बंधांचा जर विचार केला तर रासायनिक बंध तयार होत असताना काय होतं तर रासायनिक बंध तयार होत असताना महत्वाचा मुद्दा काय येतो तर लक्षात ठेवायचं की दोन वेगवेगळे जी मूलद्रव्य आहेत काय असतात मूलद्रव्य जी असतात ती मूलद्रव्य एकमेकांबरोबर काय करतात एकमेकांबरोबर बघा एकमेकांबरोबर एकतर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात किंवा काय केलं जातं किंवा भागीदारी करतात. काय करतात भागीदारी. बघा एकतर देवाणघेवाण केली जाईल किंवा काय केली जाईल भागीदारी केली जाईल. मग यानुसार आपल्याला या रासायनिक बंधामध्ये दोन प्रकारचे बंध दिसतात. एक म्हणजेच येतो तो म्हणजे आयनिक बंध आणि दुसरा प्रकार येतो तो सहसंयोज बंध. बघा दोन प्रकारचे आपल्याला बंध बघायला मिळतात. कोणते कोणते आहेत एक म्हणजेच आयनिक बंध आणि दुसरा कोणता आहे सहसंयोज बंध. मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे याच्यामधला आयनिक बंध विचारात घ्यायचा आहे. तर आता आपण कोणता बघूया आयनिक बंध. पहिला बंध आपल्याला कोणता येतो आयनिक बंध. बघा आता आयनिक बंधामध्ये जर विचारात घेतलं तर आयनिक बंध तयार कसा होतो तर लक्षात ठेवायचं देवाणघेवाण करून. कशाची देवाणघेवाण करून इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कशासाठी केली जाते अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी. द्विक स्थिती फक्त हायड्रोजनसाठी येते. ठीक आहे तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण काय म्हणू शकतो तर लक्षात ठेवा पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजेच काय इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण बरोबर. बघा काय मिळतं आपल्याला इलेक्ट्रॉनची काय होते देवाणघेवाण होते. दुसरा मुद्दा म्हणजेच काय कशासाठी होती ही देवाणघेवाण रे
अष्टक पूर्ण करण्यासाठी, अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय होते, तर ही देवाणघेवाण चालते. बघा, अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी ही देवाणघेवाण केली जाते. आता अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी मग याच्यामध्ये आपण एक उदाहरण म्हणून घेतलेलं होतं आणि परत आपण आता तेच बघू. काय आपल्याला बघायला मिळतं, सोडियम आणि क्लोरीन पासून काय तयार होतं, सोडियम क्लोराईड तयार होतं. कशापासून, बघा पहिल्यांदा आपण सोडियम अधिक काय क्लोरीन यांच्यापासून काय तयार होतं, सोडियम क्लोराईड. बघा, आता सोडियम क्लोराईड, आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं लिहित असताना तर असं लिहिलं जातं Na+Cl, हे काय मिळतं आपल्याला, NaCl. परंतु याच्या पाठीमागे काही गोष्टी घडत असतात. आता याच्यासाठी आपण विचारात घेऊया, सोडियमचा आपल्याला, सोडियम किती असतं रे, 11. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय मिळतं आपल्याला, 2 8 1. म्हणजे बघा, बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन. तसं क्लोरीनचा जर विचार केला तर काय येतं, 17. त्याचं काय येतं, 2 8 7. आता बघा, आपल्याला माहित आहे की अष्टक स्थिती पूर्ण करायची म्हणजे काय, बाह्यतम कक्षामध्ये किती आले पाहिजे, फक्त 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. आता पहिल्यांदा सोडियमचं आपण काय करूया, स्ट्रक्चर काढूया. हा सोडियम आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, पहिली कक्षा येईल, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन येणार, 2. त्यानंतर दुसरी कक्षा मिळणार, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 8. किती मिळणार, 8. आणि तिसरी कक्षा असणार आहे, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 1. याच्यामध्ये किती, 1 असणार आहे. क्लोरीन मध्ये पण तसं बघूया आपण, काय मिळणार, हा क्लोरीन घेतला तर क्लोरीनच्या पहिल्या कक्षेमध्ये किती येणार, 2. दुसऱ्या कक्षेमध्ये किती मिळणार आपल्याला, 8. दुसऱ्या कक्षेमध्ये किती मिळणार, 8. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती मिळणार, 7. किती झाले, 7 झाले. ओके. तर बघा, आता याला जर अष्टक पूर्ण करायचं असेल, समजा ही कक्षा त्याला घालवायचीच नाही, तर काय करायला पाहिजे रे, 7 इलेक्ट्रॉन गोळा करायला पाहिजे. मग 7 इलेक्ट्रॉन गोळा करणं काम जरासं जड आहे. म्हणून हा आपल्याकडला काय करू शकतो रे, 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. 1 इलेक्ट्रॉन जर दिला तर ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील रे, ही कक्षा निघून जाईल. आणि ही कक्षा निघून गेली तर ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील, 8 राहतील. आता बघा, सोडियमच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन असतात रे, 11 प्रोटॉन. कारण हा काय आहे रे, अणुअंक, ह्याला आपण काय म्हणतो, अणुअंक म्हणतो. आता अणुअंक म्हणजेच काय असतो रे, प्रोटॉनची संख्या. कशाची संख्या, प्रोटॉनची संख्या. आता प्रोटॉनची संख्या कुठं असते, प्रोटॉन हे कुठं असतात रे, अणूच्या केंद्रकामध्ये असतात. केंद्रकामध्ये काय काय असतात रे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून केंद्रक तयार होतं. त्या केंद्रकामध्ये पूर्ण अणूचं वस्तुमान काय झालेलं असतं, एकवटलेलं असतं. इलेक्ट्रॉनचं वजन खूप कमी आहे, त्यामुळं इलेक्ट्रॉन अणूमध्ये काय असतं, रिकामी जागा असते. त्याच्यामध्ये काय असतात, ह्या वेगवेगळ्या कक्षा असतात. आणि त्या कक्षेमध्ये काय करत असतात, इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये काय करत असतात, फिरत असतात. असं आपल्याला बोरनं सांगितलं. रुदरफोर्डनं पहिल्यांदा ह्याचं काय सांगितलं, तर रुदरफोर्डचं अणुप्रारूप सांगितलं. त्याच्यामध्ये आलेला प्रॉब्लेम कोणी सोडवला, बोरनं सोडवला. आणि बोरनं आपल्याला काय सांगितलं, इथं जे इलेक्ट्रॉन असतात ते एका ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात. मग आता बघा, ही प्रोटॉनची संख्या आहे, ह्यानं जर आपल्याकडला इलेक्ट्रॉन, मग आता बघा इथं प्रोटॉन 11 आहेत, तसं बाहेर सुद्धा इलेक्ट्रॉन किती आहेत रे, 11. मला सांगा, एका प्रोटॉन वरती काय असतो रे, धन प्रभार असतो. असे 11 प्रोटॉन म्हणल्यानंतर 11 धन प्रभार आले. आणि इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो. असे 11 इलेक्ट्रॉन म्हणजे काय झालं, 11 ऋण प्रभार झाले. दोघांची बेरीज किती होणार आहे, 0. म्हणून लक्षात ठेवायचं, अणू कसा असतो रे, उदासीन. अणू कसा असतो, उदासीन असतो. कारण का, जेवढे प्रोटॉन केंद्रकामध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन त्याच्या भोवताली काय करत असतात, फिरत असतात. मग आता बघा, इथं पण तसंच आहे. इथं 17 प्रोटॉन कुठे आहेत, केंद्रकामध्ये आहेत. तेवढेच बाहेर काय आहेत रे, 17 इलेक्ट्रॉन फिरतायत. त्यामुळे इथं काय झालं, 0. म्हणजे हा सुद्धा अणू कसा असणार आहे रे, उदासीन. बघा, थोडस पाठीमागे गेलोय, पाठीमागे जर असं सांगायला लागलोय. आपण इलेक्ट्रॉनचं स्वरूप पण बघितलं. आता बघा, ह्याला अष्टक पूर्ण करायचंय, तर हा इलेक्ट्रॉन काय करतो रे, देतो. काय करतो, देतो. बघा, आता हा जर इलेक्ट्रॉन निघून गेला
तर हा इलेक्ट्रॉन निघून गेला तर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण कसं राहील रे? इलेक्ट्रॉन जर काढून टाकला तर स्वरूप पण कसं राहणार? 2 8. म्हणजे मला सांगा बाहेर किती इलेक्ट्रॉनची संख्या झाली? 10. परंतु केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या किती असणार आहे? 11च. म्हणजे बघा प्रोटॉनची संख्या 11च, परंतु आता इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाली तर शिल्लक राहणार अधिक 1 ना. आणि अधिक 1 म्हणजे काय झाला? धनप्रभार. आणि म्हणून लक्षात ठेवायचं सोडियम वरती कोणता प्रभार येतो? धनप्रभार येतो. अधिक आता क्लोरीन काय करतोय बघा, एक इलेक्ट्रॉन घेतो, इथे एक इलेक्ट्रॉन काय होणार तर तो घेणार. आता एक इलेक्ट्रॉन हा घेतो, घेतो म्हटल्यानंतर काय झालं बघा रे, ह्याचं इलेक्ट्रॉनचं रूपन कसं होणार सांगा आता नवीन? 2 8 8. म्हणजे 2 8 8 म्हटल्यानंतर किती झाले? एकूण 18 इलेक्ट्रॉन झाले. मला सांगा धनप्रभार किती आहेत केंद्रकामध्ये? 17च आहेत. आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली? 18. म्हटल्यानंतर काय झालं? वजा 1 म्हणजेच काय झाला? ऋण प्रभार. आणि त्यामुळे बघा क्लोरीन वरती काय येतो रे? ऋण प्रभार येतो. आणि सोडियम हा धन प्रभारित, क्लोरीन हा ऋण प्रभारित तयार होतो. आणि यांच्यापासून जो बंध तयार होतो तो म्हणजेच कसला बंध असतो? आयनिक बंध असतो. आणि त्या आयनिक का म्हणायचं? तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आयन आहेत. कुणाकुणाचं? सोडियम आणि क्लोरीनचा आयन. आणि त्यापासून तयार झालेलं म्हणजेच काय? सोडियम क्लोराईड. म्हणून याला आपण काय म्हणतो? आयनिक बंध असं म्हणतो. बघा आयनिक बंधाला दुसरं नाव आहे विद्युत संयोज बंध. दुसरं नाव काय आहे? विद्युत संयोज बंध. मी तो वरती घेतो. आयनिक बंधाला दुसरं नाव काय? विद्युत संयोज बंध. काय आहे? विद्युत संयोज बंध, आयनिक बंध. आणि याच्यापासून जे काय तयार होतं, आता हे जे तयार झालंय याला आयनिक संयुग म्हणतात. काय म्हटलं जातं? आयनिक संयुग. संयुग काय म्हणायचं? आयनिक संयुग असं म्हणायचं. बघा एवढ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला माहित असल्या पाहिजेत. काय होते रे? इलेक्ट्रॉन दिल्यामुळं कोण? सोडियम पहिल्यांदा काय असतोय रे? 2 8 1 असते. हा इलेक्ट्रॉन काय करतोय? देऊन टाकतोय. क्लोरीन काय असते रे? 2 8 7 असते. तर ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय केला जातोय? घेतला जातोय. बघा सॉरी, एक इलेक्ट्रॉन काय केला जातोय? घेतला जातोय. एक इलेक्ट्रॉन घेतला जातो. हा इलेक्ट्रॉन काय केला जातोय? देऊन टाकला जातोय. देऊन टाकल्यामुळे सोडियम वरती कोणता प्रभार येतो? धनप्रभार. आणि यानं घेतल्यामुळे याच्यावरती कोणता प्रभार येतो? ऋणप्रभार. आणि काय तयार होतं? सोडियम क्लोराईड तयार होतं. हे काय आहे? आयनिक संयुग. काय आहे? आयनिक संयुग. एवढ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये माहित असल्या पाहिजेत. बघा हे झालं आयनिक संयुग. तसंच आपल्याला जे पुढलं बघायचं आहे ते म्हणजे कोणतं? तर दुसरा प्रकार आपल्याला मिळतो तो म्हणजे कोणता आहे? सहसंयोज बंध. कोणता? सहसंयोज बंध हा आपला दुसरा प्रकार. बघा सहसंयोज बंध जे आपल्याला बघायला मिळतात. सहसंयोज बंध हे कसे तयार होतात? तर लक्षात ठेवायचं जे मूलद्रव्य काय करतात? संयोग करत असताना काय मिळतं आपल्याला? आदान प्रदान किंवा देवाणघेवाण करू शकत नाहीत. मगाशी आपण काय म्हटलं? देवाणघेवाण केली त्यांनी. एकानं दिले इलेक्ट्रॉन, एकानं घेतला इलेक्ट्रॉन. बरोबर? परंतु इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही. तर त्यावेळी ते काय करतात? भागीदारी करतात. काय करतात? भागीदारी. म्हणून बघा याच्यामध्ये मगाशीच मी काही गोष्टी बोललो होतो. तर आयनिक बंधामध्ये इलेक्ट्रॉनची काय होते? देवाणघेवाण होते. परंतु सहसंयोज बंधामध्ये इलेक्ट्रॉनची काय होते? भागीदारी होते. भागीदारी केली जाते. आता बघा भागीदारीमध्ये म्हणजेच काय केलं जातं? इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करण्यासाठी किंवा द्विक पूर्ण करण्यासाठी काय सगळे शेवटी चाललंय कशासाठी रे? अष्टक किंवा काय म्हणतो आपण? द्विक स्थिती. द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी. अष्टक स्थिती म्हणजे काय रे? बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि द्विक स्थिती म्हणजे काय? बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन. अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता इलेक्ट्रॉनची काय केली जाते? भागीदारी केली जाते. त्यावेळी कोणता बंध तयार होतो? सहसंयोज बंध तयार होतो. बघा काय काय सांगितलं? अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता इलेक्ट्रॉनची काय केली जाते? भागीदारी केली जाते. त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? सहसंयोज बंध असं म्हणतात. मग असे वेगवेगळे असतात जे काय करू शकत नाहीत? अष्टक स्थिती पूर्ण करू शकत सॉरी देवाणघेवाण करू शकत नाहीत. मग ते एकमेकांना काय करतात रे? आपले संयोजा इलेक्ट्रॉनचं काय करतात? संधान करतात. काय करतात? संधान. संधान करणं म्हणजेच भागीदारी करणं. काय करणं? भागीदारी करणं. मग हे संधान करून ते इलेक्ट्रॉन काय केले जातात? दोघांच्या मध्ये ठेवले जातात. मग याच्यासाठी आपण उदाहरण कोणतं बघूया? मिथेन. कुणाचं उदाहरण? मिथेन. तर याच्यामध्ये कार्बन असतो. तो कार्बन आपल्याला काय मिळतं? तर कार्बन कसा आहे रे? कार्बन मध्ये 6
म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येतं रे 2 4. मग आता बघा हा 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. परंतु याला काही मर्यादा येतात. त्यामुळे हा 4 इलेक्ट्रॉन देत पण नाही आणि 4 इलेक्ट्रॉन घेत पण नाही. तर तो काय करतो भागीदारीत ठेवतो. मग आता बघा इथं आपल्याला काय मिळतं कार्बन हा आहे. इथं पहिल्या कक्षेमध्ये किती आले रे 2. त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये किती येतात 4. 1 2 3 आणि 4. आता बघा मिथेनचं उदाहरण जर बघितलं ह्याच्यामध्ये एक हायड्रोजन एक एक हायड्रोजनचा विचार करूया. हायड्रोजन मध्ये काय असतं रे हायड्रोजन एक त्यामुळे एक इलेक्ट्रॉन किती एकच इलेक्ट्रॉनचं रूपण काय येतं एक. आता बघा आपल्याला जो हायड्रोजन येतो हायड्रोजन आपण इथं आता काढूया काय बघायला मिळा हायड्रोजन इथं घेतला तर हायड्रोजन हा काय करतो बघा त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. तसेच बघा दुसरा हायड्रोजन घेऊया दुसरा हायड्रोजन आहे त्याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. तिसरा हायड्रोजन घेऊया त्याच्याकडे पण काय बघा एक इलेक्ट्रॉन आहे. चौथा हायड्रोजन घेऊया त्याच्याकडे पण काय असणार आहे एक इलेक्ट्रॉन असणार आहे. आता बघा ज्यावेळी हा हायड्रोजन कुणा म्हणजेच काय करतो कार्बनला किती पाहिजे तर 4 इलेक्ट्रॉन पाहिजे. हायड्रोजन आता हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे हा एक इलेक्ट्रॉन इथला घेतला इथला एक इलेक्ट्रॉन घेतला इथला एक इलेक्ट्रॉन घेतला इथला एक इलेक्ट्रॉन घेतला तर काय होईल रे कार्बनची अष्टक स्थिती पूर्ण होईल. परंतु हायड्रोजन कडे काहीच राहणार नाही एक पण इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार नाही. म्हणून मग हायड्रोजन हा काय करतोय बघा की कार्बनकडे येतो आणि कार्बनला काय म्हणतो आपण हे अगोदरच शिकलोय कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे. तर कार्बन काय म्हणतो माझ्याकडला इलेक्ट्रॉन मिळणार नाही आपण दोघं काय करूया भागीदारी करूया. माझा एक इलेक्ट्रॉन आणि तुझा एक इलेक्ट्रॉन माझा एक इलेक्ट्रॉन आणि तुझा एक इलेक्ट्रॉन आणि म्हणून मग काय होते बघा पहिला हायड्रोजन म्हणजेच इथं आपण काय म्हणू तर मधला कार्बन आहे तसं आता परत काढूया. कार्बन मध्ये आपल्याला काय मिळतं हा कार्बन आहे पहिल्या ह्याच्यामध्ये किती येतात तर 2 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती आहे 4. तर आता बघा मी 4 डायरेक्ट दाखवत नाही तर एक काय येतोय हायड्रोजन येतो. मी इथं पहिल्यांदा इथे एक दाखवून ठेवतो इथे एक दाखवून ठेवतो इथे एक दाखवून ठेवतो आणि इथे एक दाखवून ठेवतो. आता काय होतंय बघा हायड्रोजन आला हायड्रोजन काय म्हणतोय तर कार्बन दादा एक इलेक्ट्रॉन दे. तर कार्बन काय म्हणतोय मी इलेक्ट्रॉन काय देणार नाही. आपण दोघ जण इलेक्ट्रॉन काय करूया भागीदारी ठेवूया तुझा एक इलेक्ट्रॉन माझा एक इलेक्ट्रॉन. आता हायड्रोजनचा हा एक इलेक्ट्रॉन इथं येतो इथं हायड्रोजन असतो आणि इथं जे आपल्याला हायड्रोजन आणि कार्बन मध्ये इथं हा एक बंध तयार होतो हा भागीदारी झाला बघा. ह्यातला एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे काळा आहे तो कोणाचा आहे कार्बनचा आणि लाल आहे तो कुणाचा आहे हायड्रोजनचा. सेम इथं पण आपल्याला काय मिळतं काळा आहे तो कुणाचा कार्बनचा आणि लाल आहे तो कुणाचा हायड्रोजनचा. सेम इथं आपल्याला काय मिळतं काळा आहे तो कार्बनचा आणि लाल आहे तो कुणाचा येणार हायड्रोजनचा. इथं पण तसंच होतं काळा आहे तो कुणाचा कार्बनचा आणि लाल आहे तो कुणाचा हायड्रोजनचा. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन येतो आणि कार्बनकडे काय म्हणतो कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे. परंतु कार्बन काय म्हणतो इलेक्ट्रॉन देणार नाही तुझा इलेक्ट्रॉन एक आणि माझा इलेक्ट्रॉन एक असं काय करूया भागीदारी ठेवूया. आणि ही जी भागीदारी तयार होते याच्यामुळे जो बंध तयार होतो त्याला कसला बंध म्हणतात सहसंयोज बंध. काय म्हटलं जातं सहसंयोज बंध. बघा सहसंयोज बंधामुळे आपल्याला या पद्धतीनं काय मिळतं तर जो बंध तयार होतो आता हे दाखवतात कसं रे तर कार्बन इथं सेंटरला दाखवायचा इथं एक बंध तयार झालाय म्हणून इकडे एच इथं एक बंध तयार झालाय म्हणून इथं एक एच इथं एक बंध तयार झालाय म्हणून इथं एच आणि इथं एक बंध इथं एच. अशा पद्धतीने काय तयार होतं तर मिथेन हे ह्या काय झालं बघा CH4 का कार्बन एकच आहे आणि हायड्रोजन किती आहे 4 म्हणून CH4 याला म्हणतात मिथेन. मिथेन मध्ये या पद्धतीनं आपल्याला क्रिया घडताना बघायला मिळते. बघा याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने इलेक्ट्रॉन काय केले जातात सहसंयोज बंधामध्ये ठेवले जातात आणि या पद्धतीने आपल्याला काय मिळतं बघा सहसंयोज बंध तयार झालेला बघायला मिळतो. सेम आपल्याला जर दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला दुसरं एक उदाहरण आहे ते म्हणजेच कोणतं तर वॉटर पाणी. तर आता पाण्यामध्ये आपल्याला कोण कोण येतं रे तर परत एकदा आपण पाण्यामध्ये कुणाला घेऊया ऑक्सिजन. पहिल्यांदा कोण येतो ऑक्सिजनचा विचार करूया. ऑक्सिजन किती असतं रे 8 असतं. ऑक्सिजन किती असतं 8 किती येणार सांगा स्वरूपण 2 6 बरोबर आहे 2 6. आता बघा याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ह्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे बरोबर आहे. तर आता हे काय करतंय बघा तर पाणी तयार होत असताना काय केलं जातं तर उदाहरणार्थ इथं ऑक्सिजन आहे ऑक्सिजनच्या भोवताली काय तयार होतं 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन नंतर काय होतं बघा याच्यात 6 इलेक्ट्रॉन 1 2 त्यानंतर मी हा तिसरा जरासा इथं घेतो 3 त्यानंतर हा चौथा इथं घेतो आणि 4 झाले 5 आणि 6. आता बघा
हायड्रोजन परत येतो. हायड्रोजन कुणाकडे येतोय रे? आता ऑक्सिजनकडे येतोय. हायड्रोजन कुणाकडे येतोय? ऑक्सिजनकडे. परत हायड्रोजन कुणाकडे मागतोय रे? ऑक्सिजनकडे म्हणतोय, ऑक्सिजन दादा 1 इलेक्ट्रॉन दे. ऑक्सिजन काय म्हणतो? नाही, माझा 1 इलेक्ट्रॉन, तुझा 1 इलेक्ट्रॉन काय करूया? भागीदारी ठेवूया. मग हायड्रोजन आपला इलेक्ट्रॉन भागीदारी ठेवतो आणि इथं एक बंध तयार करतो. तसंच बघा, ऑक्सिजनकडे दुसरा हायड्रोजन येतो. परत हायड्रोजन काय म्हणतो? ऑक्सिजन दादा मला 1 इलेक्ट्रॉन दे. ऑक्सिजन तर मी इलेक्ट्रॉन काय देणार नाही. तुझा 1 इलेक्ट्रॉन आणि माझा इलेक्ट्रॉन भागीदारी ठेवूया आणि इथं आपण एक बंध तयार करूया. हे जे 2 बंध तयार झालेले आहेत, हे दोन्हीच्या दोन्ही कसले बंध तयार होतात? सहसंयोज बंध तयार होतात. बघा आणि त्यामुळं आपल्याला बघा ऑक्सिजन इथं आहे, हायड्रोजन एका बाजूला एक येतो, दुसऱ्या बाजूला एक हायड्रोजन येतो आणि याला आपण काय म्हणतो? H2O आणि ह्यालाच आपण मराठीमध्ये पाणी म्हणतो. काय म्हणतो? पाणी. या पद्धतीनं बघा काय होतं? तर सहसंयोज बंधामध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात? भागीदारीत ठेवले जातात आणि त्यानुसार जो बंध तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो? सहसंयोज बंध असं म्हणतो. असे आपल्याला 2 प्रकारचे हे बंध बघायला मिळतात. कोणते कोणते 2 प्रकारचे बंध आहेत? तर आयनिक बंध आणि दुसरा कोणता? सहसंयोज बंध. लक्षात आलेत का? दोन्ही पण बंध आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळतात. ठीक आहे?